आपल्या सर्वांचं आजच्या असणाऱ्या ह्या मनन चिंतनामध्ये जे मनन आणि चिंतन ख्रिस्त जन्मोत्सवाच्या प्रत्यर्थ किंवा ख्रिस्त जन्मोत्सवासाठी आम्ही या ठिकाणी नेमस्त करत आहोत. त्या मननाकडे आपण सर्वजण लक्ष देऊ. आज ज्या मननाकडे बघण्याचा किंवा पाहण्याचा आपला दृष्टिकोन आहे तो आहे मत्तई कृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय, की ज्याच्यामध्ये ज्ञानी लोक येशूचा शोध करत, त्या बाळाचा शोध करत करत हेरोदाच्या दरबारामध्ये किंवा हेरोद राजाला त्या ठिकाणी भेटायला येतात आणि त्यांना त्याला विचारणा करतात की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो खोटे आहे. आणि त्याचं उत्तर तिकडच्या असणाऱ्या पंडितांना, तिकडच्या असणाऱ्या सर्व जे ज्ञानी लोक आहेत त्यांना तो बोलवून त्या ठिकाणी तो म्हणतो की यहुद्याचा राजा जन्मास यावा तो कुठे यावा. आणि त्या ठिकाणी मिका संदेश त्याच्याद्वारे 5व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये जे भविष्य कथन केलेलं आहे त्यानुसार त्या ठिकाणी ते वचन त्या ठिकाणी जे ज्ञानी लोक आहेत ते त्या ठिकाणी कोट करत असताना आम्हाला दिसतात. ख्रिस्त जन्मोत्सव माझ्यासाठी किंवा माझ्या परिवारासाठी काय आहे हे जर आम्हाला बघायचं आहे तर ह्या हेरोद राजाच्या मुखातून काही वास्तविकता म्हणा किंवा त्याचे शब्द जे निघत आहेत त्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला पाहणं प्रिय बंधू आणि भगिनींनो गरजेचं आहे. कारण हेरोद राजा ह्या असणाऱ्या ज्ञानी लोकांसंगती बोलत असताना एक महत्वाची बाब त्या ठिकाणी सांगत असताना आम्हाला आढळते. पण त्याच्या अगोदर या ज्ञानी लोकांकडे जर आम्ही बघितलं तर आम्हाला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. मागील काही वर्षां अगोदर एका संदेशामध्ये मी म्हणत असताना म्हटलं होतं की ज्ञानी लोक जे आहेत की ज्यांना इंग्लिशमध्ये वाईज मॅन म्हटलेलं आहे, मी अनेक वेळेस बोलत असताना एक स्ट्रक्चर म्हणा किंवा एक सेंटेन्स त्या ठिकाणी कोट केलेलं होतं आणि ते कोटेशन असं होतं की वाईज मॅन सर्च हिम वाईजली. ज्ञानी लोकांनी येशूचा शोध ज्ञानाच्या द्वारे केलेला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देतो, हेरोदाची असणारी वक्तव्य आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहेत की त्यातून ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये असणारी आमची मानसिकता काय असावी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. ज्यावेळेस मागी लोक ज्यावेळेस हेरोदाकडे आले, 7वं वचन असं म्हणतं, तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलवून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली. आणि त्याच्यानंतर ह्या असणाऱ्या राजाची जी वक्तव्य आहेत त्या ठिकाणी तो त्यांना बेथलेमास पाठवताना तो पुढे असं म्हणतो की तो म्हणतो त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा, तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. 3 महत्वाचे मुद्दे हेरोद ह्या असणाऱ्या ज्ञानी लोकांसंगती बोलत असताना तो इनडायरेक्टली काही 3 महत्वाचे मुद्दे ह्या ठिकाणी मांडत असताना आम्हाला दिसतो. पहिला महत्वाचा मुद्दा, ख्रिस्त जन्मोत्सव माझ्यासाठी काय असेल तर तो हा हेरोद राजा म्हणतो त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा. त्या येशूविषयी आम्हाला बारकाईने विचारपूस करणं म्हणजे माझ्यासाठी ख्रिस्त जन्मोत्सव आहे. दुसरी महत्वाची गोष्ट तो म्हणतो, तो एवढंच इथेच थांबत नाही, तो म्हणतो तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा. ज्यावेळेस मला पूर्णपणे मी त्या ख्रिस्ताविषयी समजून घेत आहे, मला ख्रिस्ताची ओळख होत आहे, त्या तारणामध्ये मी स्वतःला केंद्रित करत आहे, त्यावेळेस आमचं कर्तव्य आहे की ते इतरांना कळवणं. हेरोद म्हणतो की तुम्हाला शोध लागल्यावर मलाही कळवा. तारण हे एकापुरतं मर्यादित नाही. ज्यावेळेस माझं तारण होतं त्यावेळेस माझं तारण झाल्यानंतर इतरांच्या तारणासाठी झटणं हे माझं कर्तव्य आहे. जर मला शांती मिळालेली आहे, जर मला सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी जर मी झालेलो आहे तर मला त्याच्यामध्ये इतरांना आणणं गरजेचं आहे. हेरोद इनडायरेक्टली सांगत आहे की त्याचा शोध लागल्यावर मला येऊन कळवा. काय ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये आम्हाला त्याचा शोध लागत आहे का? काय आम्ही ख्रिस्ताला मिळवण्याचा त्या ठिकाणी यत्न करत आहोत का? आमच्या असणाऱ्या ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये आमचा हा उत्सव, आमचा हा सोहळा हा कोणाशी केंद्रित आहे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि तिसरी आणि अंतिम महत्वाची गोष्ट तो म्हणतो तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करेन. तिसरी आणि अंतिम महत्वाची गोष्ट हेरोद राजाच्या दृष्टिकोनातून ही आहे की ज्यावेळेस त्या बाळकाची, त्या ख्रिस्ताची माहिती आम्हाला होते, ज्यावेळेस त्याचा आदर सन्मान आम्ही करायला सुरुवात करतो,
त्यावेळेस केवळ आम्ही इतरांना कळवणं एवढ्यापुरतंच मर्यादित नसावं, तर त्याला नमन करणं ही आमची पुढची पायरी असावी. आणि म्हणून ख्रिस्ताकडे येऊन नतमस्तक होणं, ख्रिस्ताला समर्पित होणं, ख्रिस्ताच्या त्या समर्पणामध्ये स्वतःला त्या ठिकाणी पूर्णतः देऊन टाकणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून ख्रिस्त जन्मोत्सव माझ्यासाठी काय असावा, तर तो बारकाईने विचारपूस करणारा असावा. एवढंच केवळ नव्हे, तो इतरांना कळवणारा असावा. आणि तिथंच नाही तर ख्रिस्ताला नमन करणारा ख्रिस्त जन्मोत्सव असावा. देव बाप या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो.